खासदार संजय राऊत घेणार शरद पवारांची भेट। दुपारी 1 वाजता सिल्व्हर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातचा फोन नॉट रिचेबल। पोलिसांची परवानगी न घेताच सोडलं शहर। भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवत होता सूत्रांची माहिती। हवाला रॅकेटचा मास्टरमाइंड भोंदू अशोक खरातचा सीए ललित पोफळे असल्याची सूत्रांची माहिती। नाशिक खंडणी प्रकरणातील फिर्यादीच लैंगिक शोषण करणारा आरोपी। 63 वर्षाच्या आरोपीला अटक। 121 अश्लील व्हिडिओ समोर। फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांकडून ऑफिसची तपासणी। बारामतीत ज्याला लढायचं आहे त्यानं लढावं। जनता कुणासोबत आहे हे सगळ्यांना माहिती आहे। जय पवारांचा नाव न घेता काँग्रेस लॉटोला। मुंबई मनपाची स्टेशनरी खरेदीत कोट्यवधींची उधळण। 1.39 लाख बॉलपेन्स आणि 7.59 लाख लिफाफ्यांची मागणी। पालिकेच्या इतक्या मोठ्या खरेदीवर प्रश्नचिन्ह। अठ्ठेचाळीस तासात हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर विनाशाला सामोरं जा। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा इराणला धमकी। आणि इराणच्या बुशहर इथल्या अणुप्रकल्पावर अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला। संपूर्ण मध्य पूर्व आशियाला लक्ष्य करण्याचा इराणचा इशारा। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बारामतीतली बातमी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसनं या पोटनिवडणुकीकरता कंबर कसली आहे। यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची भूमिका घेतली आहे, पण मवियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं थेट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केलेली आहे। यामुळे या पोटनिवडणुकीवरून मवियातील मतभेद चव्हाट्यावर आलेत। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली। चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, याचा सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाहीयेत, त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतले। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जातं, कशा पद्धतीनं मागे येतं, त्याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत। त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही, परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। आम्ही देखील सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे तो पुढे घेऊन गेला। या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीचं राजकीय संस्कार असलेलं राज्य आहे, अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशामध्ये जाईल। म्हणूनच आम्ही खरगेजींच्या जवळ बोलणार आहोत, कारण शेवटी महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे। त्यांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली आहेच, त्याबद्दल मी ऋण व्यक्त केलेच। काँग्रेसशी सुद्धा मी जरूर बोलू, कारण ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होती आहे त्याच्या संवेदना लक्षामध्ये घेता, त्यातल्या भावना लक्षामध्ये घेता काँग्रेसने सहकार्य करावं अशी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे।
अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होतीये. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तडे जाताना दिसत आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय, तर काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. बारामतीत काँग्रेस उमेदवार देणार. बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली. बारामतीची पोटनिवडणूक महाविकास आघाडीला तडे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत तडे पडणार का याची चर्चा सुरू झाली आहे. कारण बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसनं घेतलेली भूमिका आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. सुनेत्रा पवार बारामतीची ही पोटनिवडणूक लढवणार आहेत. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती. मात्र बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं समोर आलंय. या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या. ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे. उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. काँग्रेसनं घेतलेल्या या भूमिकेमुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर अजित पवारांचे पुत्र जय पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय. आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध होईल. मागच्या वर्षी झालेल्या बारामती विधानसभेत अजित पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. बारामतीची जी पोटनिवडणूक लागते विधानसभेची, त्या बाबतीत आमच्या पक्षाने ऑलरेडी सुप्रियाताईंनी जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंना केलं असल्याचं कळत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलंय. यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे जे पती अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते, असं उद्धवजीने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी आयुष्यावर बोलतील. बारामतीत पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. बारामती विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याची भूमिका काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मांडली असली तरी शरद पवारांचे दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींसोबत असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही भूमिका कायम राहणार का याची उत्सुकता आहे. त्याचसोबत पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामतीत
काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मात्र या निमित्तानं महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याचं चित्र समोर आलंय. नरेश बोभाटेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.